खरं तर रवी पटवर्धन हे व्यक्तिमत्व असं आहे की लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे बघूनच या क्षेत्रात जे काय अभिनयकट्ट्याच्या माध्यमातून चळवळ असेल किंवा काय असेल तर माझं वैयक्तिक म्हणाल तर त्यांच्याकडे बघून आपण मोठे झालेलो आहोत लहानाचे. आणि नाट्य आणि चित्रपटसृष्टीतला एक बुलंद आवाज हरपला असं मला वाटतं. कारण आवाज ही पटवर्धन सरांची मोठी ओळख होती. तेव्हा एखादा चित्रपट किंवा नाटक किंवा मालिका बघत असताना जरी एखादी आपली भगिनी किचनमध्ये असेल तरी तो आवाज आल्यानंतर लक्षात यायचं की अरे पटवर्धन सर स्क्रीनवर आले. त्यामुळे समस्त ठाणेकरांतर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि हे नुकसान फक्त बोलण्यापुरतं नाही आहे, तर खरंच नाट्य, चित्रपट आणि मालिका तीनही क्षेत्रातलं हे खूप मोठं नुकसान आहे. कारण हे जसे कलाकार रवी सर खूप मोठे होते तसेच माणूस म्हणून ते खूप एक दिलदार माणूस आपण मला असं वाटतं गमावलेला आहे. काय आता वयोपरत्वे भावना ही माणसाच्या आटत जातात. 2 दिवसापूर्वी मला त्याचा मेसेज आला, फोनवर आमचं बोलणं झालं. भेटायला नको येऊ असं म्हणाला, कारण भोवतालची परिस्थिती. पण आम्ही दोघेही मूळचे गिरगावातलेच. माझ्यापेक्षा तो जरा लवकर ठाण्यात आला, पण मी 75 वर्ष गिरगावात राहिलो. माधवदास प्रेमजीची चाळ असं तो राहत असलेल्या जागेचं नाव होतं. आणि मी राहत होतो ते श्रीकृष्ण निवास. समोरासमोर थोड्याशा अंतरानं अशा आमचे दोघांचे निवासस्थान होतं. त्यामुळे तसं एकमेकांना ओळखत होतो लहानपणापासून. शाळेच्या काळातसुद्धा आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण मैत्री म्हणतात ज्याला ती तरुणपणीच होते साधारणतः, किंवा बालपणची मैत्री टिकते पुढपर्यंत. तशी नाटकाच्या निमित्तानं आमची दोघांची मैत्री झाली. मला अंधुकसा आठवतं आहे, त्याने माधवदास प्रेमजीच्या त्यांच्या गणेशोत्सवामध्ये प्रेमा तुझा रंग कसामध्ये काम केलं होतं. आणि मला ते फोटो आवर्जून तो दाखवायला आला होता. आमची दोघांचीही माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी साधारण तो लहान होता, पण दोघांची वय त्यावेळेला 20-22 वर्षाची असावीत असा. पण 60-65 वर्ष आम्ही एकमेकांच्या मैत्रीचा खूप आनंद उपभोगला. तुझं पाशीचे असंख्य प्रयोग तो काकाजी आणि मी आचार्य असे आम्ही केले. मोबाईल नव्हता त्यावेळेला. आमच्या दोघांचंही एकच हे काम असायचं, पहिला अंक संपल्यानंतर दुसऱ्या अंकात यायला आम्हाला वेळ असायचा. आम्ही दोघेही धावत पब्लिक फोनवर जाऊन घरी फोन करायचो की आम्ही खुशाल आहोत. कारण दौऱ्यात त्यावेळेला मोबाईल वगैरे काही उपलब्ध नव्हतं. आणि आम्हाला दोघांनाच एक असं घरची सांगायला वेळ तेव्हाच मिळायचा प्रयोगाच्या वेळेला. आणि तेव्हा फोनचे रेट स्वस्त असायचे, हे आणखी एक आमचं उद्देश त्यावेळेचा असायचा. अशा अनेक गोष्टी आम्ही एकत्र खूप आनंदात आम्ही उपभोगलो. 2 महिने आम्ही अमेरिकेला एकत्र होतो. आणि आम्ही मित्र असल्यामुळे आम्ही त्यावेळेला रूम पार्टनर्सही होतो अमेरिकेला असताना. बाकी दौऱ्यात महाराष्ट्रभर आम्ही फिरलो, तेही एकत्र रूम पार्टनर म्हणूनच होतो. आणि शेवटी दौऱ्यामध्ये एकत्र राहण्याची वेळ येते तेव्हा माणूस माणसाला कळतो. आणि आम्ही खरे मित्र त्या आमच्या सगळ्या प्रवासामधल्या एकमेकांच्या गोष्टी बोलणं. आणि त्यामुळं आम्ही, शिवाय तो सुधाकर आणि मी तळीराम असेही आम्ही काही प्रयोग केले. तो काकाजी मी आचार्य असे प्रयोग केले. पुढं मी सुधाकर मरकरांच्या ग्रुपमध्ये होतो आणि तो रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमध्ये होता. एवढाच फक्त आमच्यातला वेगळेपण. बाकी आम्ही संबंध आमचं आयुष्य एकत्र काढलं. आणि तुझं पाशीच्या टीममधला दुसरा तारा निखळून पडला. एक अविनाश खर्शीकर, दुसरा रवी पटवर्धन. त्या नाटकातली 3 मुख्य पात्र जी आहेत, श्याम, काकाजी आणि आचार्य, त्यापैकी 2 गेले. तिसऱ्याचं मी काय सांगू. पण मला एक बेडेकरांचं वाक्य आठवतं, माझे पाऊलं आपुलं नाटकातलं. आजूबाजूची माणसं पालापाचोळ्यासारखी जायला लागली
म्हणजे आपलाही नंबर आला असा भास व्हायला लागतो. त्या वाक्याची मला आठवण झाली.